संस्कृती आमची परंपरा टिकावी या करता ज्ञानोबरांनी टाळ तसाच वाजवला. 700 वर्ष झाली या अभंगाला, 700 वर्षाच्या वर या अभंगाला एवढं घोडा वाजती टाळ. का धर्म टिकावा तर टाळांनी गर्जना केली. हे टाळ सामान्य नाही, हे टाळ शस्त्र आहेत. शस्त्र समाजाची मन धाडण्याचं काम, समाज प्रबोधन करण्याचं काम या टाळ आणि मृदंगाच्या घोळाने केलं. सामान्य ब्रह्मरसया हा इथेच आपल्याला मिळतो. म्हणून लावणी मृदंग सुटी टाळ घोष सेवो ब्रह्मरस कितीतरी पुराटला जाते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ही परंपरा नामदेवरांची परंपरा त्यांनी आपल्याला दिली. दुसरा उपकार नामदेवरांचा आपल्यावर, सर्व संतांपेक्षा जास्त अभंग आपल्याला नामदेव महाराजांनी दिली. चंद्रभागे तिरी ऐकिल्या गोष्टी वाल्मिके शतकोटी ग्रंथ केले. वाल्मिके शतकोटी ग्रंथ केले. चंद्रभागे तीरी ऐकिल्या गोष्टी वाल्मिके शतकोटी ग्रंथ केले. यशोमती मैया से बोले वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. चंद्रभागे तिरी. मी चाल सांगितली कोणती लावली होती म्हणजे तुमच्या लक्षात राहील. निदान ती चाल म्हणता म्हणता हे तरी आठवण. चंद्रभागे तिरी ऐकिल्या गोष्टी वाल्मिके शतकोटी ग्रंथ केले. सगळ्या संतांचा मेळा भरला होता आणि त्यांची चर्चा एकच 2029 ला कोण निवडून येईल अशी होती का? नाही जी. त्यांची संतांची चर्चा दुसरी कशाला. हा राजकारणी लोकांची चर्चा ती निघू शकते, पण संतांची चर्चा ती काय होती तुम्हाला काय माहितीये का? म्हणे कोळी समाजा महात्मा होता, त्यानं 100 कोटी लोकांचं रामायण रचलो. म्हणे रामाला नामदेव महाराज. जर कोळी समाजाचा महात्मा 100 कोटी लोकांचं रामायण रचू शकतो, शिंपी नामा काही कमी नाही. गेला देवा पुढे सांगितलं, हे देवा शतकोटी तुझे करीन अभंग म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. नामदेव प्रतिज्ञा करतोय, नाम्या प्रतिज्ञा करतोय, देवा मी तुझे 100 कोटी अभंग लिहिल्या. त्यातले 96 कोटी अभंग नामदेवाने आपल्याला दिले. तेवढे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. आपल्याला आपलं सांभाळता येत नाही. तो पहिल्यापासून रोग लागेल होतो का? आजचा रोग आहे. 96 कोटी अभंग नामदेवरांचे, सगळे अभंग नामदेव. या अभंगाची क्रांती सामान्य समजू नका, या कीर्तनाची क्रांती सामान्य समजू. तिसरा उपकार नामदेवरांचा, वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी पंजाब पर्यंत पोहोचली. आणि आपण सुद्धा आपल्यावर जबाबदारी आहे ही पंजाबच्या पुढे गेली पाहिजे. गेली पाहिजे की नाही? गेली पाहिजे. जर ज्ञानोबरांची व्यापक भावना आहे, हे विश्वाची माझे घर आई श्रीमती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जिजाला. तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत, जगाचे गुरु आहेत. आणि कीर्तन परंपरा महाराष्ट्रातच का, ती जगात पोहोचली. तो दिवस लवकर आला पाहिजे. अमेरिकेच्या विमानतळावर 2 कीर्तनकारांची भेट व्हावी. एकाने दुसऱ्याला म्हणावं, मी रात्री ऑस्ट्रेलियाचा जागर केला, आता मला फ्रान्सला काढायला असं म्हटलं पाहिजे कीर्तनकाराने. आणि एक सांगू, तो दिवस लवकर येणार आहे.
कारण या गादीवरचं वाक्य खोटं राहू शकत नाही. का म्हणतो मी एवढा आत्मविश्वासानं? त्याचं कारण आहे, इंग्रजी भाषेमध्ये आमची तरुण पोरं आता कीर्तन करायला लागलेली आहेत आणि जगाच्या पाठीवर कीर्तन परंपरा पोहोचणारे का? आम्हाला आधारस्तंभ आमचे जगद्गुरु आहेत आणि आमच्या ज्ञानोबांची व्यापक भावना हे विश्वची माझे. ज्ञानेश्वरी जगामध्ये पोहोचली हो. आपण पहा, आपण पाहत नाही ते आपलं दुर्दैव. आपण पाहतो तरी काय मोबाईल 2 GB अपुरं पडून राहिलं आपल्याला. पाहू पाहू एकोणतीचं मारणं पडून राहिलं. काय पाहता दिवस? सर्च करा. चांगलं तत्वज्ञान, चांगलं भांडवल, संत साहित्य आपल्याला आज उपलब्ध आहे. ही चांगली उपलब्धी आपल्यासाठी जीवनाच्या. तरुण पोरगा आणि तरुण पोरगी, बंधूंनो भगिनींनो, राग येऊ नका. तुमच्या मोबाईलला इंस्टाग्राम ऍप नसलं तर तुमचं बिघडल कुठं? काय बिघडल तुमचं जर तुमच्या मोबाईलला इंस्टाग्राम ऍप नसेल तर? भगिनींनो, अनोळखी माणसाशी बोलण्याचा प्रयत्न करू घ्या. आधुनिक काळ आहे, तुम्ही त्याचा उपयोग घेता हरकत नाही. पण कुणाशी बोलावं कुणाशी न बोलावं याची जाणीव ठेवली पाहिजे की नाही? याचं भान पाहिजे की नाही? तुम्हाला मिक्सर मध्ये कुठून टाकलं जात आहे, तुमचे 35 तुकडे केले जात आहेत. सावधान, तुमची सुरक्षितता फार महत्वाची आहे. माय बापाला पोलीस स्टेशन मध्ये उभं करता आणि यांना मी ओळखत नाही असं तुम्ही माय बापाच्या समोर पोलीस स्टेशन मध्ये साक्ष देता 4 दिवसाच्या ओळखीवर. कोणत्या दिशेने महाराष्ट्र घेऊन चाललाय? भारतीय संस्कृती कोणत्या दिशेने नेत आहे? माझ्या बोलण्याचा राग येत असेल तर मी माफी मागतो. आपली माझा हेतू नाही तुम्हाला दुखवण्याचा, पण या वरतीच काहीतरी देणं लागतं. या हेतूने तुमच्याशी बोलतोय. सावधान, आपले आई वडील आपलं कधीच वाईट करत नाही ग बाई. आपले आई वडील आपलं कधीच वाईट करणार नाही. तुमचं चांगलं व्हावं, तुमचं जीवन सुखी व्हावं यासाठी जीवाचा आटापिटा करतो आमचा बाप, आमची आई. तुमचं चांगलं. तुम्ही कोणते दिवस माय बापाला आणत आहात? हे धडे आम्हाला राशीची राणी लक्ष्मीबाईंनी दिलेले आहेत का? हे धडे आम्हाला राजमाता जिजाबाई अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुलेंनी दिलेले नाहीयेत. सावधान, वेळीच सावध होण्याची गरज आहे, नाहीतर येणारा काळ आपल्यासाठी खूप धोकादायक असणार. कुठं अडलं आपलं? कोणत्या दिशेने आम्ही? म्हणून माझी सर्वांना आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या परंपरा पण धर्म तो ना काळे झाकेले डोळे झाकून बसलात का? आमचा धर्म आम्हाला कळू नये. सावधान, वेळी सावध होण्याची गरज आहे. आज फार फास्ट आणि जग पुढे निघत जरी असलं तरी संस्कृती असून चालत नाही. लक्षात घ्या, आपलं संरक्षण धर्मच करत असतो, सुरक्षा धर्मच देतो. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे सर्च करा मोबाईल मध्ये, आमची परंपरा देशामध्ये जगामध्ये पोहोचावी. हा तर नामदेवांचे उपकार आहेत आपल्यावर. त्यांनी ही परंपरा थेट पंजाब दिली. चौथा उपकार आहे नामदेवांचा, त्यांनी आपल्याला पांडुरंगाची आरती दिली. बघूया प्रथम चरणामध्ये नामदेवांचं म्हणणं काय. युगे 28 Yeah.
योगी 28 विटेवरी उभा वामांगी रखमाई 20 दिवे शोभा. आता आपला पहिला प्रश्न आहे, 28 युगापासून विटेवर उभा असं म्हणता, पुंडलिकासाठी आला असंही म्हणता, याची संगती कशी लावायची? ऐका, पंढरपूर 28 युगापासून आहे हे आपल्याला कोणी सांगितलं? आता तुम्ही समोर राहिली, कोणी सांगितलं का? पण ऐका, आधीराची पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आता हे नवीनच निघलं वाण, पहिले नाट्य आता म्हणे कस काय जेव्हा काहीच नव्हतं तेव्हापासून पंढरपूर. आणखी ऐका, पंढरपूर क्षेत्र असं क्षेत्र आहे काका आई, पंढरपूर क्षेत्र असं क्षेत्र आहे, जगाचा प्रलय काळ जेव्हा येतो तेव्हा सगळं जग प्रलयात जातं, पण पंढरपूरचा असं अद्वितीय क्षेत्र ते आमच्या महाराष्ट्राला मिळालंय, हे आपलं भाग्य. पंढरपूर असं दिव्य क्षेत्र आहे. आणि विशेष असं आणखी, लोकांचं वैकुंठ 3 अक्षरांचं, पण वारकऱ्यांचं 4. वैकुंठ याला प्रा देखील काका. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तू का, भूवैकुंठ म्हणे तू का, अधिक अक्षराने एका, अधिक अक्षराने एका. एका अक्षरानं आपलं वैकुंठ मोठं आहे. मेल्यानंतर वैकुंठ वासिनीतून आपण, पण वारकऱ्यांसाठी 4 अक्षरांचं वैकुंठ आहे. भूवैकुंठ म्हणे तुका. असं क्षेत्र पंढरपूर क्षेत्र. आणि हे पंढरपूर केव्हापासून हे सांगता येत नाही, त्याचा अंदाजा लावता येत नाही. मग 28 युगे नेमकं आलं कुठून? चला तर तो विषय आपल्याला घ्यायचा आहे. आपण ज्या धर्म संस्कृतीत जन्माला आलो काका, नीट लक्ष नाही का, आता मूळ मुद्द्याला आपण प्रारंभ करतो. त्या धर्माचं नाव आहे हिंदू धर्म. कोणता धर्म? हिंदू धर्म. आमच्या हिंदू धर्माविषयी स्वाभिमान बाळगला थोर महापुरुषांनी आणि ज्वलंत घोषणा आपल्या दिल्या. आजही रक्त सोळसोळ गर्व से कहो हम हिंदू. काय घोषणा आहे? हिंदू धर्माला नावे ठेवा तर याद राखा समुद्रात फेकून देईल. काय घोषणा आहे? धर्माबद्दल किती स्वाभिमान. हा, तर हिंदू धर्मामध्ये 14 प्रकारचे मनु सांगितले. किती? 14 मनु. आता व्हॉट इज मीन बाय मनु? हु इज दिस? मनु म्हणजे काय? कोण आहे मनु? तर मनु म्हणजे ज्यापासून आपण जन्माला आलो तेच. मनु म्हणजे मानव. मनु पासूनच मानवाची निर्मिती आहे. मनु ते मानव आपली अखंड साखळी. कसे आपण जन्माला आलो काका? मनु पासून. तर भागवतात विषय, ब्रह्मदेवाने
उजव्या अंगातून स्वयंभू म्हणून जन्माला घातलं आणि डाव्या अंगातून शत्रुपा महाराणीला जन्माला घातलं. या दोघांच्या स्नेहातून पुढे सृष्टीचा विस्तार. आपण मनुष्य आलो यांच्यापासून. म्हणजे पहिला मनू आपला आहे ते स्वयंभू मनू आहे. असे 14 आहे. मग चाक्षुष, तामस, रैवत, सावर्णी, दक्ष, सावर्णी असे अनेक आहे. त्यामध्ये अजून एक वैवस्वत मन्वंतर आहे. आणि सध्या जे चालू आहे ते वैवस्वत मन्वंतर 7वं मन्वंतर आहे. म्हणून किती आहेत? 14. त्यातले 6 संपलेले आहेत आणि आता किती चालू आहे? 7वं मन्वंतर. त्याचं नाव आहे वैवस्वत मनू. त्यांचं मन्वंतर आहे आता सध्या. एका म्हणूच आयुष्य सांगितलं. कृत त्रेता द्वापार कली या चहुयुगांचे मेळी एक महायुग शब्द आढळी वेदांत शास्त्री नामदेव बोलतात. कृत त्रेता द्वापार कली या 4 युगांचं आयुष्य 43,20,000. हे पूर्ण एक चक्र फिरलं की त्याला एक महायुग असं म्हणतात. 43,20,000 बरोबर एक महायुग. असे 71 महायुग म्हणजे एक म्हणून 43,20,000 गुणिले 71 म्हणजे एक म्हणून 71 महायुग. 6 मनू संपले. सध्या 7वा मनू चालू आहे वैवस्वत. त्याचं आयुष्य 71 महायुग आहे. त्यातले 27 संपलेले आहे. 28वां चालू आहे. 28व्या युगात तो विटेवर आला. 28 युगांपासून म्हणायचं नाही, 28व्या युगात तो आला. वैवस्वत मन्वंतराच्या 71 महायुगापैकी 27 महायुग संपलेले आहे आणि 28वां चालू आहे. म्हणून युगे 28 विटे. तो विटेवर कसा आला? 28 युगापासून म्हणायचं नाही, 28व्या युगात सप्तमी प्रत्ययाचा अर्थ त्यात आत घेतला. आणि म्हणून आपण सर्वांनी विचार करायचा की बाबा ही शृंखला कशी आणि साधू संतांनी शोधली. चिंतनाचा हा आणि फार मार्मिक आणि गंभीर हा विषय आहे. तर 27 महायुग संपले, 28वां चालू आहे. म्हणून भाषा युगी 28 विटेवर युगा. 28 युगापासून म्हणायचं नाही, 28व्या युगात तो आला. विटेवर आला. कसा आला? वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा. डाव्या बाजूला रखुमाबाई माता आहे. रखुमाबाई माता मंदिरात नाही देवाच्या, दोन्ही वेगवेगळ्या मंदिरात आहे. का? त्याचं कारण असं होतं 50% तिकीट फ्री होणार होती आणि महिला मंडळाची पंढरीला गर्दी होणार होती. आता कसा कारभार सांगायचा? मग रुक्मिणी माता म्हणतो साईडला बाई तुमचं लय चालतं. हळदी बी कुंकू बी या तुम्ही काय पाया पडून बाजूला होता. सत्ता भावना असते माय माऊल्यांची. आणि म्हणून विनोदाचा वाट सोडा. पण एकटे पांडुरंग परमात्मा काय याचं खरं कारण असं आहे. इतर देवस्थानला देव सगळ्या कुटुंबियांना घेऊ नये म्हणून तिथे तो कुटुंब वत्सल आहे, कुटुंब वत्सल आहे. पण पांडुरंग हा पंढरीनाथ एकटा उभा आहे. याचं कारण तो सर्व भक्तांसाठी आहे म्हणून त्याला भक्त वत्सल असतो. भक्त वत्सल आहे. पंढरीचा पांडुरंग हा कोणी एकट्यासाठी उभा नाही. जोही माझ्याकडे येईल त्याचा उद्धार. विठू माझा असं नाही की जो त्याच्याकडे ते त्याचं लेकरू. आमची विठाई माऊली सर्वांवर प्रेम करते. पूर्वी पंढरीला अशी पद्धत होती, पांडुरंगाला डायरेक्ट भेट म्हणजे गळा भेट करू देत होती. अशी पद्धत होती पूर्वी. म्हणजे डायरेक्ट पांडुरंगाला भेटायचं कडकडून. आता तर तसं नाही. आता नुसतं पायाला हात दिला होते, धरला का फेकला, धरला का फेकला, किती वाटली नाही काय ते बी काय करून राहिली. हे म्हणजे मला हात टाकला, मला पाया पडून त्या पापड्या 5-10 जणांना काढून टाकतो. काय करणार? अशी गर्दी पंढरीला. या वर्षीचा आकडा किती? 30 लाखाचा आकडा झाला. 30 लाख एवढे लोक पंढरीला. काय पंढरीचा अद्वितीय सोहळा आहे. परदेशातून वारी येते. काय पंढरीचा अद्वितीय सोहळा या वर्षी आपल्याला पाहायला मिळतो. अशी ही अलौकिक परंपरा आहे. चला तर वामांगे म्हणजे डाव्या बाजूला रखुमाई उभे आहेत. पुढे काय? पुंडलिका भेटी परब्रह्मालेगा. पुंडलिकाच्या वडिलाचं नाव जानोदेव आणि आईचं नाव सत्या. मोठं सात्विक कुटुंब, भोलेनाथाची भक्ती, पण पोटी संतती होत नाही म्हणून नाराज. भोलेनाथाला नवस केला, माझं पोट पिकू दे देवा. आईला वाटतं आपल्याला लेकरू व्हावं. प्रत्येक आईची ती इच्छा असते. एखाद्या मायमौलीला संतती होत नाही, तिला नाराजही होऊ नये. कर्मधर्म संयोग आहे, त्याला काय कोण काय करणार आहे. किंवा तिला संतती होत नाही म्हणून कुणी तिला वाईट म्हणू नये. उलट तिला आपल्यात घ्यावं, तिला भरभरून प्रेम द्यावं. ज्या माऊलीला मुलं होत नाहीत, गावातली सगळी मुलं तिचीच, एवढं उदारत्व देखील ठेवा. सर्वांना प्रेम करा. हा
तुला सांगतो तर पुंडलिकाचं आई वडिलांचं तो जाणू देवाने सत्यांना संतती होत नाही. देवाला नमस्कार करा. देवाने कृपा केली, पुंडलिकाचा जन्म झाला. 5, 10, 15, 20, 21 वर्ष झाले. 21 वर्षाचा पोरगा झाला. मायबापान काय करावं? 2चे 4 हात सांभाळून करा. 2चे 4 पाय सुद्धा होतात. रडण्याची वेळ नाही म्हणून म्हणतो. लग्न म्हणजे फार मजेचा विषय. लग्न एक अशी जखम आहे, ती होण्याआधीच हळद लावली जाते. सावधान होऊन ऐका, नाही ते ऍक्सिडेंट होईल. खतरनाक विषय लग्न. जाऊ द्या. तर सुंदर अशा पद्धतीने पुंडलिकाचा विवाह सोहळा पार पडला. पत्नीच्या सौंदर्याला भाडा लोहदंड नावाचं भारतवर्षाचं त्या काळातलं गाव. त्या गावी काही तरुण पोर आपल्या आई वडिलांना काशीची तीर्थयात्रा घडीत होते. यानं पाहिलं सगळ्या तरुण पोराचा पोहा आलेला आहे. आपण काय करतो? घरी आला, आई बाबा तयारी करा, आपल्याला पण काशीला जायचंय. पण निघाला कसा? आपण ते भजन ऐकतो. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक तीर्थयात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. अशी वाटेत रस्त्यात कुकुट स्वामींचा आश्रम लागला. संतांचा क्षणाचा सहवास मनुष्याचं जीवन बदलू शकतो. आयुष्यभर माणसं मारली आणि त्यानंच माणसाने कसं जगावं ते लिहून ठेवलं. हा कुणाचा प्रताप आहे? हा संतांचा, हा नारदजींचा आणि प्रताप आहे. संतांचा सहवास मनुष्य जीवनात किती. की उलटा नाम जपत जुग जाना, वाल्मीकि भय ब्रह्म समाना, वाल्मीकि भय ब्रह्म समाना, श्री राम जय राम जय जय राम. उलटा नाम जपत जुग जाना, वाल्मीकि भय ब्रह्म समाना, ब्रह्म समाना, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. उलटा नाम जपत जुग जाना, उलटा नाम जपत जुग जाना, वाल्मीकि भय ब्रह्म समाना. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया पुंडलिकाने विचारलं, तुम्ही नाही चलता काशीला? अरे काशी धाम तर माझ्या घरात आहे म्हणे, आई वडिलाच्या रूपाने. कुकुट स्वामी, आईचे 2 पाय, वडिलांचे 2 पाय, हेच खरे आपले 4 धाम आहे. जोपर्यंत हे तोपर्यंत त्यांची सेवा करा. सगळं तीर्थाचे धुरी जे काम म्हणतात. एका जनार्दनी माता पित्यांची करीत जो सेवा, एका जनार्दनी देवा वरिष्ठ. अशी अलौकिक तीर्थ सोडून तू हे काय करतो? पुंडलिका पश्चाताप झाला. झणझणीत अंगण घातलं पुंडलिकाच्या डोळ्यात आणि मायोपाच्या सेवेला लागले. पुंडलिकाच्या भावाचा गोकुळी होईल झाला येता, नीज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे आई वडिलांची सेवा केली. पांडुरंग आले म्हणे, मी देव आलो. म्हणे आलात, मी काय करू? अरे मला काही बसायला उठायला म्हणशील की नाही? मी तुझ्या घरी पाहुणा अतिथी आहे. ऐसा कैसा रे तू धीट मागे हिरका, विटेवर बस म्हणे. बसता येत नाही, उभं राहा म्हणे. अहो डगमगते, उभं पण राहतात. नीट कमर राहते, सरळ उभं राहा. बस काय उभं राहते? आई बापाच्या सेवेच्या प्रतापामुळे पांडुरंग पंढरीनाथ आजही विटेवर उभा आहे. आणि मग काय, सर्व भक्तांची वाट पाहे उभा, भेटीची आवारी वाट पाहे उभा, भेटीची आवारी वाट पाहे उभा, भेटीची आवारी वाट पाहे उभा, पाडुता तडी उतारी, पाडुता तडी उतारी,
परब्रह्म आलेला. पुढे काय, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. देवाच्या चरणातून भीमा वाहते. पण पंढरीला कोण आहे? पंढरीला कोणती नदी आहे? चंद्रभागा. आणि वाहते कोण? भीमा. असं कसं? तर त्याचं उत्तर असं आहे, पंढरपूरला जी नदी आहे ती डाव्या बाजूची जी नदी आहे ती भीमा आहे. उजव्या बाजूची जी नदी पंढरपूर सोडून ती भीमाच आहे. पण पंढरपुरात ती चंद्रभागा आहे, कारण ती चंद्रासारखा तिला आकार आहे. आणि म्हणून जनाबाई महाराज सांगतात, भीमा देवाच्या चरणातून भीमा नदी वाहते आणि जगाचा उद्धार करते. पण पंढरपुरातली नदी ही, बोल ना बेटा, पंढरपुराची नदी ही चंद्रभागा आहे. ती वाकून थोडी चंद्रासारखी असा वाकली, म्हणजे तिनं सुद्धा हे शिकवलं, पंढरपुरात गेले तर थोडं वाकलं पाहिजे. मग काय, पंढरीशी लोका नाही अभिमान, पंढरी पाया पडे जन एकमेका. पंढरीसी, हा पंढरीच्या नाही, पंढरीचे लोक लय ताट आहे. काही बरं, काही म्हटलं कोण चाललं. अरे तरी म्हणून पंढरीच्या नाही, पंढरीची प्रमाण तसं आहे. पंढरीसी. उठा उठी अभिमान, उठा उठा उठी अभिमान, जाय ऐशे सळको या पंढरीशी गणे. उठा उठी अभिमान, जाय ऐशे सळको. कधी येशील मनमोहना कहाण्या. अशा देवाचा त्रिकाळ जय जयकार हो. जय देव जय देव जय पांडुरंगा. हे रखुमाबाईच्या वल्लभा, हे राई मातेच्या वल्लभा, पावे जीव लगा माझ्यावर प्रसन्न हो. हे जीव लगा मला पाव, ही मागणी मी तुझ्याकडे करतोय. नामदेवराय अर्थतेनं बोलतोय. का 28-29 होत नाही? त्याचं कारण आहे 71 युगाचं आयुष्य. एवढे युग जायचे आणि एवढं वर्ष जायचं, त्याच्यामुळे 28-29 होत नाही. आणि पुंडलिकाचा आणि 28 युगाचा संबंध काय, त्याचं उत्तर आपण दिलं. आता एक उत्तर राहिलं आपलं, 2 चरणांनी का म्हटली नाही, तर त्याचं कारण असं आहे, नामदेव यांच्या गाथ्यात ही 2च चरण आहेत. धन्य विनोदाने ते म्हणायचे की नाही, हे 2च आहे, तुळशी माळ गळा आणि आषाढी गाळा, हे 2च म्हणायचे. आणि म्हणून
अशा 3 प्रश्नाची उत्तर मी आपल्याला दिली आणि या गडबडीत काय झालं आपली वेळ तुळसी माळ गळा कर ठेवून कटी कासे पितांबर कस्त्रील लाटी देव सुर नित्य ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती आषाढी कार्तिकी भक्तगण येती चंद्रभागी माझे स्नान जी करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवाशी नामदेव भावे वाढती विठोबा